नमस्कार मित्रांनो, मन की शांतीमध्ये आपलं स्वागत आहे. 2023 हे वर्ष आता संपत आलेलं आहे. 2023 पेक्षा आपलं 2024 हे वर्ष अजून सुंदर कसे जाईल, यासाठी काय केलं पाहिजे हे पाहूया. 5 पॉइंट्समध्ये आपण हे पाहणार आहोत. ते 5 पॉइंट्स कोणते हे आपण पाहूयात. नंबर 1, आत्मपरीक्षण. नंबर 2, ध्येय ठरवा. नंबर 3, ध्येयाची अंमलबजावणी. नंबर 4, सातत्य. आणि नंबर 5, बदल. बदल हा निसर्गाचा नियम. नंबर 1, आत्मपरीक्षण करा. जे काही यश लहान मोठं मागच्या वर्षी मिळालं ते आठवून आपल्याला त्या यशानंतर आपल्यात किती प्रगती झाली त्याची तुलना करून बघितली पाहिजे. त्याचप्रमाणे कोणत्याही चुका किंवा आव्हानांचा स्वीकार करून त्याच चुका व आव्हानांमधून शिकून पुढे कसे जाता येईल याचा विचार केला पाहिजे. ज्या क्षेत्रात आपल्याला सुधारण्याची गरज आहे त्या क्षेत्रात अभ्यास केला पाहिजे. तेथील निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही बाजूंचा अभ्यास करून हाच अभ्यास तुमच्या भविष्यात कसा मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडेल याचा विचार केला पाहिजे. तुम्ही जे काही शिकलात त्या गोष्टीचा वापर करून तुम्ही आगामी वर्षासाठी अर्थपूर्ण वास्तववादी उद्दिष्टे निश्चित करू शकता. नंबर 2, ध्येय ठरवा. तुमचे ध्येय जास्त परिणामकारक व एका विशिष्ट वेळात साध्य करण्याजोगी असावीत. तुमचं उद्दिष्ट तुम्हाला लख्ख प्रकाशासारखे दिसले पाहिजे. तुमचं उद्दिष्ट साध्य करताना एक वहीत लिहून ठेवा. म्हणजे मागे आपण काय केलं आणि आत्ता आपण काय करत आहोत, आपल्यात किती प्रगती झाली हे कळेल. जे ध्येय तुम्ही निवडले ते आपल्याला पेलवेल का, आपण त्याची पूर्तता करू शकतो का हे पडताळून पाहिले पाहिजे. तुमच्या उद्दिष्टांसाठी एक टाइम निश्चित करा. हे ध्येय एका ठराविक काळामध्ये पूर्ण करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याची तयारी करा. तुमच्या उद्दिष्टांसाठी स्मार्ट आराखडा लागू केल्याने लक्ष, जबाबदारी आणि कार्यक्षमता वाढते आणि शेवटी तुमच्या यशाची शक्यताही वाढते. नंबर 3, ध्येयाची अंमलबजावणी. उद्दिष्टे ठरल्यावर त्याच्या अंमलबजावणीसाठी एक आराखडा तयार करा. ध्येयाचे छोटे छोटे विभाजन करा. त्यामुळे ध्येय जास्त अवघड न वाटता सोपे वाटायला लागतील. प्रत्येक ध्येयासाठी पुरेसा वेळ निश्चित करा. त्या वेळात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे आणि तातडीचे जे ध्येय आहेत त्या कामांना आधी प्राधान्य द्या. त्यामुळे जे तुमचं मुख्य ध्येय आहे त्याच्याजवळ जाण्यासाठी ते उपयुक्त होईल. अनपेक्षित एखादी गोष्ट घडली तर काय करायचे याचे नियोजन आधीच करा. किंवा एखादी संधी आली तर त्याचा फायदा कसा घ्यायचा याचा विचार करा किंवा प्लॅन आधीच करा. तुम्हाला योग्य सल्ला व मार्गदर्शन देऊ शकतील असे मित्र किंवा अशा नातेवाईकांमध्ये राहा जिथे तुम्हाला फक्त मदतच होईल किंवा तुमची प्रगती पण होईल. नंबर 4, सातत्य. आपले ध्येय जे आपल्याला साध्य करायचे असेल तर त्या दिशेने सातत्याने व समर्पित पावले उचलणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांच्या जवळ आणणाऱ्या दैनंदिन कृतींवर लक्ष केंद्रित करून सतत सुधारण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. छोटे छोटे नियोजन तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत खूप मदतशीर होतील. आव्हाने आणि अडथळे शिकण्याच्या आणि विकासाचे संधी म्हणून स्वीकारली पाहिजे. आपली वाढ कशी होईल याची मानसिकता कायम ठेवा. तुमच्या ध्येयांप्रती या बांधिलकीमुळे तुम्ही जबाबदारीने एक एक पाऊल उचलाल. तुमची उद्दिष्टे विश्वासू मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा सहकाऱ्यांशी शेअर करा. अशा गटांमध्ये सामील व्हा की जिथे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्यासाठी प्रशिक्षक नियुक्त करा. तुमच्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घ्या. तुमचे उद्दिष्टे आणि मूल्यांशी सुसंगता राखण्यासाठी आवश्यक ते समायोजन करा. तुम्ही एक शक्तिशाली समन्वय तयार करता. नंबर 5, बदल. बदल हा निसर्गाचा नियम आहे. जीवन हे बदलाच्या अधीन आहे हे आपल्या लक्षात आले पाहिजे. त्यासाठी स्वतःमध्ये ती लवचिकता कशी आणायची यावर ध्यान द्या. नवीन अनुभव आणि दृष्टिकोनासाठी खुले राहा आणि परिस्थिती बदलत असताना तुमच्या योजनांमध्ये बदल करण्यास तयार राहा. एक बॅलन्स दृष्टिकोन ठेवा. समजून घ्या की जीवन एक प्रवास आहे. स्वतःशी इतरांशी तुलना करणे किंवा स्वतःवर अनावश्यक दबाव आणणे टाळा. प्रत्येकाचा प्रवास अद्वितीय आहे. तुमच्या वैयक्तिक वाढींवर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या योजनांचे नियमितपणे रिव्ह्यू आणि समायोजन करून तुमची लवचिकता आणि अनुकूलता ही ग्रोथ ओरिएंटेड मानसिकता वाढवते. एक परिपूर्ण उद्देशाने चालणारे जीवन विकसित करण्यासाठी, प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आणि वाटेत तुमचे यश साजरे करण्यासाठी ही तत्त्वे स्वीकारा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर थम्सअप देण्यास विसरू नका. अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार शेअर करा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पुढच्या वेळेपर्यंत काळजी घ्या. सकारात्मक राहा. नमस्कार.